आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाने रद्द केलाय आणि राज्य सरकारला मोठा दणका बसलाय। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं हायकोर्टाने मत नोंदवलेलं आहे। खासगी विनाअनुदानित शाळांना आरटीईतून वगळण्यासंदर्भात 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेला हायकोर्टाने दिलेलं आव्हान स्वीकारलेलं होतं। मे महिन्यातच हायकोर्टाने या याचिकेला या अधिसूचनेला स्थगिती दिलेली होती। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, राज्य सरकारला एक मोठा फटका, हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय आज? नक्कीच 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनं आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन संदर्भात एक नवा अध्यादेश काढत खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या जागांपेक्षा येणाऱ्या अर्जांची संख्या ही खूप जास्त आहे आणि त्यामुळे सरकारी शाळांवरती बाकं रिकामी ठेवण्याची वेळ येते, तिथल्या शिक्षकांना बसून पगार देण्याची वेळ येते। त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी जी आरटीईच्या अंतर्गत गरीब आणि दुर्बल घटकातील मुलांना संधी दिली जाते की त्यांनी त्यांच्या घराच्या परिघात असलेल्या जवळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यांना प्रवेश दिला जावा, हे जे बंधन होतं ते कुठेतरी शिथिल करत राज्य सरकारनं एक अचानकपणे निर्णय घेतला होता। परंतु या निर्णयाविरोधात काही शाळांनी, पालकांनी, संघटनांनी तातडीनं हायकोर्टात धाव घेतली होती। या अध्यादेशाला मे महिन्यातच राज्य सरकारच्या या अध्यादेशाला हायकोर्टाने स्थगिती देत यावर सुनावणी घेतली होती। यात अंतिम निकाल जाहीर करताना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलंय की अशा प्रकारे अचानकपणे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेणं हे घटनाबाह्य आहे। अशा प्रकारे तुम्हाला कायद्यात रातोरात बदल करता येणार नाही। त्यामुळे हा GR आम्ही रद्द करत आहोत। हा राज्य सरकारला एक खूप मोठा दणका आहे। मात्र हे करताना फेब्रुवारी ते मे या दरम्यान या खासगी शाळांनी ज्या अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहेत आरटीईच्या जागांवर, ते मात्र अबाधित राहतील, त्यात ढवळाढवळ करू नये असा निर्देश सुद्धा देत या विद्यार्थ्यांना हायकोर्टाने कुठेतरी दिलासा दिलाय। कारण की जर हा GR रद्द झाला असता तर त्या अंतर्गत जे प्रवेश दिले आहेत त्यात सुद्धा खूप मोठा खोळंबा झाला असता, ते आम्ही हलवू इच्छित नाही असं स्पष्ट करत हायकोर्टानं ते प्रवेश कायम ठेवलेत। मात्र आरटीई अंतर्गत आता गरीब आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या, त्यांच्या घराच्या परिघात येणाऱ्या किलोमीटरच्या शाळेत प्रवेश देणं आता त्या शाळांना सुद्धा बंधनकारक राहील आणि राज्य सरकारला सुद्धा ते बंधनकारक राहील। प्रज्ञा, अमेय, या सगळ्यामध्ये राज्य सरकारची भूमिका नेमकी काय होती? राज्य सरकारनं हा GR काढताना स्पष्ट केलेलं होतं की आरटीई प्रवेशासाठी ज्या जागा राखीव ठेवल्या जातात खासगी शाळांमध्ये, तिथे प्रमाणापेक्षा म्हणजे समजा एखाद्या शाळेत जर 10 जागा आहेत तर तिथं 100 अर्ज येऊ लागलेत आणि जी आर्थिक दुर्बल घटकातील पालक किंवा विद्यार्थी आहेत ते त्यांच्या घराजवळ जरी खासगी शाळा असेल, BMC शाळा असेल, त्या शाळेत जाणं टाळून या खासगी शाळांना आपली पहिली पसंती देत आहेत, हे चुकीचं आहे। आणि यासाठी जे राज्य सरकार शालेय शिक्षणावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करतंय तो खर्च फुकट जातोय। कारण की खासगी शाळांना पहिली पसंती मिळाल्यामुळे सरकारी शाळांकडे विद्यार्थी आणि पालक पाठ फिरवतात, त्यामुळे तिथली बाकं रिकामी राहतात, तिथल्या शिक्षकांना आम्ही फुकट बसून पगार देतोय अशी राज्य सरकारकडनं हायकोर्टात भूमिका मांडण्यात आली होती। आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आरटीई अंतर्गत काही नियमात आम्ही बदल करत असल्याचं सांगत त्यांनी या अध्यादेशाला जारी केलेलं होतं फेब्रुवारी महिन्यात 9 फेब्रुवारी रोजी। परंतु हा अध्यादेश चुकीचा आहे आणि आपल्या पालकांना किंवा मुलांना आपल्या पसंतीच्या जागी आपल्या पसंतीचं शिक्षण घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। मग ते इंग्रजी माध्यमातलं असो किंवा मराठी हिंदी माध्यमातलं, त्यावर तुम्ही गदा आणू शकत नाही। त्यामुळे हा जो तुमचा अध्यादेश आहे, हा जो नियम आहे, बरोबर आहे, याच मुद्द्यावरती कोर्टाने सगळ्यात मुख्यत्वे बोट ठेवलंय आणि अचानक असा शालेय शिक्षणासंदर्भात निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। अमेय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।